सचिनजी, जय महाराष्ट्रवर आपलं स्वागत। आपण हा व्हिडिओ पाहतोय, अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे। हे आमदार कोण? थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ते प्रश्न विचारतात। तुमचं काय म्हणणं या व्हिडिओवर? नाही तर 12 कोटी जनतेला महाराष्ट्राचे विचारलं तर ती हा व्हिडिओ खराच आहे असंच सगळेजण म्हणतात। कारण पूर्ण या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण इतकं खाली आणलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघांमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले, त्यातनं अनेक गोष्टी समोर देखील आल्या। हे सरकारच अनितीच्या मार्गाने आलंय, अनितीच्या मार्गाने चाललेलं आहे। याही अगोदर ते संजय शिरसाटांचा व्हिडिओ आला होता, त्याचं काय झालं हा विषय आहे। आणि एकंदरच म्हणजे पैशासाठीच हे सत्ता प्राप्त करण्याकरता इतकी धडपड चालली होती, पक्ष फोडले, हे सगळं आपण पाहतोय। इतक्या खालच्या पातळीवरती राजकारण आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा चिखल सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम केलं यांनी कमल फुलवण्याकरता, हे समोर आहे। आता मला वाटतं महाराष्ट्र जनतेने ते वाचवावं। मात्र सचिनजी, दळवी म्हणतायत की हा व्हिडिओ खराय, अंबादास दानवेंनी सिद्ध करून दाखवावं, थेट आव्हान देत आहेत ते। आता ते वेगळं काय म्हणणार? प्रश्न असा आहे की याची चौकशी पण होणार नाही की नाही, हा मुद्दा आहे। कारण सरकारनं अगोदरच्याही व्हिडिओची चौकशी केली का? त्या 25 लाख रुपये जे पकडून दिले निलेश राणे यांनी, त्याचं काय झालं? ते कोणाचे होते? त्याची चौकशी झाली का? त्या भाजपच्या आमदारांनी आरोप केला होता संतोष बांगरवरती, 50 कोटी रुपये घेतले त्यांनी। आम्ही म्हणत होतो खोके सरकार आहे, प्रत्येकाला 50-50 कोटी रुपये मिळाले म्हणूनच ते गेले सगळेजण आणि हे सरकार महाविकास आघाडीचं पाडलं, महायुतीचं सरकार स्थापन झालं। तो आता भाजपचे आमदार म्हणतायत। आता हे काय चाललेलं आहे? सगळीकडे जमीन हडपण्यापासून ते सगळे अनितीचे काम या राज्यामध्ये चाललेले आहेत। गृह राज्यमंत्र्यांच्या वरती रेड होत आहे, हे सगळं आपण पाहतोय। मला असं वाटतं की या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर गेलेलं आहे, हे समोर दिसतंय। अगदीच। आणि या व्हिडिओ नंतर आता आणखीच या राजकारणात खळबळ उडालेली आहे। सचिनजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।